रोहित आर्यचा जुना फोटो आता व्हायरल झालाय। दीपक केसरकर मंत्री असतानाचा हा सोबतचा फोटो आता व्हायरल झालेला आहे। केसरकरांच्या शासकीय निवासस्थानी त्याने खरं तर तेव्हा धरणे आंदोलन केलं होतं आणि हाच आता रोहित आर्यचा दीपक केसरकर यांच्या सोबतचा हा फोटो व्हायरल झालेला आहे। नाही, हे एक सहानुभूतीपोटी त्याचं जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानुभूती असते। आपण ज्याला कोणाबरोबर तरी काम करतो त्याला एक जिव्हाळा निर्माण होतो। त्या जिव्हाळ्याच्या पोटी ही काही छोटी रक्कम होती, त्याला तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा मिळालेल्याचं मग दुःख जाणवत नाही। त्याच्यामुळे आर्थिक मदत केलेली होती, त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध नाही। रोहित आर्य तसं अत्यंत बुद्धिचातुर्य असलेला आणि एक हुशार अभ्यासू असा तो तरुण होता आणि त्याने शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट सादर केले होते। आता दीपकभाई केसरकर ज्या वेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही, परंतु रोहित आर्य ज्या वेळेला ज्या अर्थी सांगतोय त्या अर्थी शिक्षण खात्यातले करोडो रुपयाचे देणं आजही बाकी आहे। जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्मचा ठेकेदारी द्यायची होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो प्रयोग फसला। त्यामुळे शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम दीपकभाई केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।